Yeah, with this session, we are moving forward in this unit called Development and Nature of Science. If you remember, we learned about Neolithic, Paleolithic, and the urbanization era, right? Remember that? The urban revolution. That's where the civilization starts taking place. मेसोपोटेमिया आणि इजिप्त सारख्या सिटीज. मी तुम्हाला सांगते, अत्यंत भारी असा इतिहास आहे हा, खरं तर. त्यानंतर आपण हेही बघितलं होतं क्लासिकल एरामध्ये ग्रीक लोकांनी कसे वेगवेगळ्या प्रकारचे शोध लावले. त्यानंतर रोमन लोकांनी टेक ओव्हर केल्यानंतर आपल्याला कळलं की अलेक्झांड्रियन स्कूल होत्या, पण रोमन लोकांनी सायन्स म्हणजे ग्रीक लोकांचं तत्वज्ञान पुढे नेलं, कन्व्हर्ट केलं कदाचित, पण त्यांनी स्वतःची खूप भर घातली नाही. ओके. आणि आपण आज मिडल एजेसकडे जाणार आहोत. हे सगळे डिटेल, ह्या माणसांचे डिटेल कदाचित एमसीक्यू साठी महत्वाचे असू शकतात. ओके. आणि सो तुम्ही आपण असं म्हणू की हे लक्षात ठेवाल, त्याच्या दृष्टीने अभ्यास करायला लागाल. Okay, so let's start reading. The Middle Ages are so called as it is the middle period between decline of the Roman Empire and the Resonance. So sorry, Resonance नाही, Renaissance. चुकून Resonance म्हटलं. So रोमन एम्पायर आणि रेनेसन्स ह्या दोन्ही मधला पिरियड याला मिडल एज असं म्हणता येऊ शकतं. द मिडल एजेस आर ऑल्सो रेफर्ड ॲज मिडिवल एरा. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मिडिवल एराला? मे बी प्रागैतिहासिक काळ असं म्हणता येऊ शकतं आपल्याला. ओके. इट हॅज स्प्लिट इंटू 3 सब डिव्हिजन. द अर्ली मिडल एज which is dating from 476, that is 476 AD to 1000 AD, म्हणजे 476 ते 1000 या एजेस मध्ये. These are known as dark ages too. Even the so-called dark ages were actually a time of advance after the depression that followed the fall of Rome. थोडक्यात रोम राज्य हे जेव्हा पडलं म्हणजे नक्कीच डेफिनेटली असं धपाकन पडलं नाही. रोम राज्याला जेव्हा उतरती कळायला लागली, तेव्हा असा विचार करा की त्या काळाला डार्क एजेस म्हणतात. इफ आय एम नॉट रॉंग, अतिशय हिंसात्मक सुद्धा हा काळ होता. Christianity became a major unifying factor between Eastern and Western Europe before the Arab conquest. कॉन्केस्ट म्हणजे अरब लोकांच्या, आपण असं म्हणू, सफारी किंवा अरब लोकांच्या ज्याला आपण काय म्हणतो रे, की लाईक लोक आपल्यावरती अटॅक नाही करत, पण समहाऊ कॉलनायझेशन सारखं त्यांचं येणं अरब लोकांचं. सो त्याच्या आधी ख्रिश्चनिटी ही अतिशय मेजर युनिफाईंग म्हणजे एकत्र आणणारा फॅक्टर ठरली ईस्टर्न आणि वेस्टर्न युरोपला. द अर्ली मिडल एजेस विटनेस द राईज ऑफ मोनास्टिसिझम इन द वेस्ट. मोनास्टिसिझम याचा अर्थ बेसिकली राजेशाही असा आपण घेऊ शकतो. दे वेर द मेन अँड समटाइम्स ओनली आउटपोस्ट ऑफ एज्युकेशन. अँड ओ या डेफिनेटली मोनास्टिसिझम याच्याबद्दल जास्त तुम्हाला कोणाला अंदाज काही माहिती आहे? सर्च ऑन गुगल आणि सांगा मला. मलाही याच्याबद्दल खूप माहिती नाहीये. आपण प्रयत्न करू. देर शुड बी कॉन्टेस्ट की कोण पटकन शोधू शकतं. मोनास्टिसिझम म्हणजे काय? एनीबडी? मठवाद असं म्हटलंय. याचा अर्थ असा विचार करा की मोनास्टिसिझम म्हणजे थोडक्यात धार्मिक शिक्षण असं आपण म्हणू शकतो. ओके. जशा प्रकारे साधू संत राहतात त्या प्रकारे राहून शिक्षण घेणं याला मोनास्टिसिझम असं म्हटलं जातं. अँड आय वोन. आणखीन पण कोणीतरी सांगितलं होतं उत्तर. दॅट्स गुड. करेक्ट. मठ हे खरं बरोबर आहे उत्तर. सो त्याच्यावरून मोनास्टेरीज हे सुरू झालं. थोडक्यात सांगायचं झालं तर आपण ज्याला गुरुकुल म्हणतो ना पद्धत, की गुरुकडे राहून शिक्षण घ्यायचं, तर तसंच रोमन क्लासिक्स यांनी ती कॉपी केलेली मिडल एजेस मधली पद्धत होती की गुरुकडे राहून शिक्षण घेणं, किंवा टेम्पल म्हणजे नॉट टेम्पल एक्झॅक्टली, पण चर्चेसमध्ये राहून शिक्षण घेणं.
सो त्यातून लिटरसी वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला. द कॉरोनेशन ऑफ चार्ल्स मॅग्ने मॅग्ने as emperor on Christmas Day 800 is regarded as turning point in the medieval history. या काळात या राजाचा चार्ल मॅग्ने ह्याला 800वा क्रिसमस डे जेव्हा साजरा करण्यात आला त्या दिवसापासून ह्या टर्निंग पॉइंट म्हटला जातो मेडिवल हिस्ट्री मधला. द पिरियड इज ऑल्सो रेफर्ड टू ॲज कॉरोलिंग एक सेकंड कॅरोलिंजियन रेनेसान्स. डू यू नो हे शब्द आपल्या नेहमीच्या वापरातले नसल्यामुळे म्हणायला किती कठीण असतात. कॅन यू ट्राय हे काय म्हटलंय ते? what's the word, a better pronunciation for it? ओके, आय थिंक तुम्ही मजेच्या मूडमध्ये नाही आहात. तुम्ही कधी मजेच्या मूडमध्ये असता? द पीरियड सॉ अन इन्क्रीज इन द लिटरसी, डेव्हलपमेंट्स इन द आर्ट्स, आर्किटेक्चर अँड jurisprudence, as well as liturgical and scriptural studies. It was also concerned with the study and teaching of astronomy, both as a practical art that clerics required to compute the date of Easter as a theoretical discipline. थोडक्यात रोजच्या जगण्यासाठी धर्माबरोबर आणि राज्यसभेबरोबर किंवा राज्यव्यवस्थेबरोबर चालताना जी जी गोष्टी गरजेच्या आहेत त्याचं शिक्षण या काळात घेतलं गेलं, डेव्हलपमेंट झाली आणि त्याला कॅरोलिंजियन रेनेसन्स असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा, मॅग्ने या राजानंतर 800व्या क्रिसमस डे नंतर मिडिवल हिस्टरीचा टर्निंग पॉइंट म्हटला जातो, ज्यानंतर कॅरोलिंजियन रेनेसन्स सुरू झालं असंही म्हटलं जातं किंवा या पिरियडला कॅरोलिंजियन रेनेसन्स असंही म्हटलं जातं. या काळात वेगवेगळ्या प्रकारच्या आर्ट्स, आर्किटेक्चर, ज्युरिस्प्रुडन्स आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अभ्यासांची सुरुवात झाली आणि थोडक्यात डे टू डे लाईफमध्ये जगण्यासाठी ज्या प्रकारचे अभ्यास गरजेचे असतात ते शिकवले गेले. An important activity for scholars during this period was to copying, correcting, and dissemination of basic works on religious and secular topics with the aim to encourage learning. म्हणजे थोडक्यात रिलिजियस म्हणजे धार्मिक आणि सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टॉपिकवरती असलेल्या गोष्टी कॉपी करणं, करेक्ट करणं म्हणजे त्यातल्या चुका शोधून त्या करेक्ट करणं आणि त्यावर स्वाध्याय करणं ही बेसिक वर्क होती. with the aim to encourage learning. New works on religious topics and school books were also produced. याच काळात रिलिजियस टॉपिकवरती नवीन पुस्तकं लिहिली गेली, नवं लर्निंग, नवं शिकलं गेलं, नवीन काही माहिती थिअरी बनवल्या गेल्या. मेनी फाईन बिल्डिंग्स अँड वर्क्स ऑफ आर्ट दॅट हॅड एक्झिस्टेड ड्युरिंग रोमन टाइम्स वर डिस्ट्रॉय. याच काळात रोमन काळातल्या खूप साऱ्या सुंदर अशा कलाकृती आणि सुंदर अशा बिल्डिंग्स, स्कल्पचर्स ही डिस्ट्रॉयही करण्यात आली. मे बी धर्माच्या नावावर, मे बी राजकारणाच्या नावावर. नेहमीच असं म्हटलं जातं की जेव्हा एका संस्कृतीचा लोप होत असतो, एखादी संस्कृती, एखादं सिव्हिलायझेशन, वेन इट गेट्स डिस्ट्रक्टेड ॲट दॅट पॉइंट डेफिनेटली आपण असं म्हणू शकतो की देर इज दिस डिस्ट्रक्शन ऑफ आर्ट, डिस्ट्रक्शन ऑफ नॉलेज, डिस्ट्रक्शन ऑफ बुक्स अँड स्कल्पचर्स अँड बिल्डिंग्स. ड्युरिंग द डार्क एजेस नॉलेज सर्वाइव्ड ओनली इन मॉनास्टरीज. असा विचार करा, आता जेव्हा मॉन्टेसरी हा शब्द आलाय, मला वाटतं कुठून तरी मॉन्टेसरी, मोनास्टरीज या सगळ्या एक कंबाईंड कुठेतरी त्याला धागा आहे. अँड देर वेर व्हेरी फ्यू स्कूल्स, मेनी ऑफ द ओल्ड आर्ट्स अँड क्राफ्ट्स वेर लॉस्ट. दिस इज वाय द टाइम इज कॉल्ड डार्क एजेस. या काळात जुन्या कला, जुन्या ट्रेडिशन्स यांचा लॉस झाला. जे काही शिक्षण मिळत होतं ते मोनास्टरीज मध्येच मिळत होतं आणि म्हणून असा विचार करू की ज्ञानासाठी कुठल्याही प्रकारच्या सायंटिफिक व्हॅल्यूतून हे डार्क एज असं ठरलं. सो दॅट इज द अर्ली मिडल एज असा आपण हा काळ बघितलाय. मिडल एजचा अर्ली मिडल एज हा पहिला पार्ट 476 ते 1000 एडी पासून पुढे जाणारा. ओके, मला सांगा हे तुमच्यासाठी लक्षात घ्या मला की तुमच्यासाठी हे सगळं खूप बोर होतंय का? हे कठीण वाटतंय का तुम्हाला?
तुम्हाला ऍटलिस्ट समजतंय का की खरंच बोर होत आहे? जर तुम्हाला बोर होत असेल ना, तर आपण काहीतरी वेगळ्या प्रकारे ते शिकण्याचा प्रयत्न करूया. म्हणून मी तुम्हाला विचारते, अगदी काय म्हणतात ऑनेस्टली. उत्तर द्या. मला मला तुम्हालाच चांगलं समजावं असं वाटतंय रे. ओके, ठीक आहे. तुमचं उत्तर नाही याला आता मी काय म्हणू? आपण असं म्हणूया की या थँक आदित्य आणि अक्षता, की मी पुढे जात जाते. तुम्हाला जर काही समजलं नाही, कारण खूप कॉम्प्लिकेटेड पण शब्द आहेत, प्लीज मला सांगा. कारण हा धडा असा थोडक्यात तुम्हाला एका वेगळ्या संस्कृतीचं दर्शन घडवणार आहे. मी प्रयत्न करते की तुम्हाला ह्याच्याबद्दल आणखीन सोप्या भाषेत माहिती मिळेल. पण आपण असंही करू शकत नाही की जे सिलॅबसमध्ये आहे त्याच्याबद्दल काही करणं. ओके. सो प्लीज काय म्हणू आपण त्याला, बी विथ मी. आणि तुम्हाला जर काही त्याविषयी वेगळी व्हिडिओ मिळाली, वेगळी माहिती मिळाली, डू लेट मी नो. आपण प्रयत्न करू की आपण ते इन्क्लूड करू शकू. ओके, चालेल होपफुली. येस मॅम. ओके. सो असा विचार करा की मला मिळाली एखादी व्हिडिओ तर मी नक्की तुम्हाला दाखवीन. हाय मिडल एजेस 1000 एडी पासून 1300 दॅट इज 1300 एडी पर्यंत, म्हणजे 1000 ते 1300 सालापर्यंत. आता आपण थोडेसे पुढच्या काळात येतोय. हा टाइम इनोव्हेशन आणि प्रोग्रेसचा होता. म्हणजे डार्क एजेस मधून तुम्ही इनोव्हेशन आणि प्रोग्रेसकडे आलात. या काळात ऍग्रिकल्चरल डेव्हलपमेंट झाली, त्याच्या बरोबरीने टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन झालं. ड्यू टू टेक्नॉलॉजिकल इनोव्हेशन हेवी प्लॉ म्हणजे मोठ्या प्रकारचे नांगर, हॉर्स कॉलर्स म्हणजे घोड्यांना जी कॉलर लावली जाते ती, क्रॉप रोटेशन, वॉटर मिल्स, विंड मिल, ह्या सगळ्या गोष्टीतून ऍग्रिकल्चरमध्ये टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने खूप मोठा फरक झाला. नेव्हिगेशन इम्प्रूव्ह ड्यू टू मॅग्नेटिक कंपास ॲज वेल ॲज इम्प्रूव्हमेंट्स इन द शिप डिझाईन. म्हणजे ट्रान्सपोर्टेशन पाण्यातनं जे होत होतं ते मोठमोठी शिप्स जी होती त्याच्यातही टेक्नॉलॉजी वाढली, शिपचं डिझाईन इम्प्रूव्ह झालं, मॅग्नेटिक कंपासचा शोध लागला, म्हणजे चुंबक काय म्हणतो त्याला, चुंबकीय दिशादर्शक. आणि त्यामुळे हा प्रवास जास्त सेफ झाला, जास्त फास्ट झाला. दीज फॅक्टर्स लेड टू रॅपिड इन्क्रीज इन द पॉप्युलेशन विच रिझल्टेड इन राईज इन सिटीज, क्राफ्ट गिल्ड्स अँड युनिव्हर्सिटीज. सो याच्यामुळे पॉप्युलेशन वाढली टेक्नॉलॉजिकल ऍडव्हान्समेंटमुळे. आणि असा विचार करा की पॉप्युलेशन बरोबर मोठमोठ्या सिटीज वाढल्या, सिटीज बरोबर क्राफ्ट गिल्ड्स म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की कलेची केंद्र, ती वाढली. आणि युनिव्हर्सिटीज म्हणजे विद्यापीठांचीही संख्या वाढली. थोडक्यात नॉलेजला महत्व मिळायला लागलं. तुम्ही बघू शकता की ज्या ज्या काळात ज्ञानाला महत्व दिलं गेलं, ज्ञानदान करण्याला म्हणजे विद्यादान करण्याला जास्तीत जास्त युनिव्हर्सिटीज सुरू झाल्या, त्या जतन केल्या गेल्या, त्या त्या काळात प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रगती झालेली आहे. द युरोपियन स्कॉलर्स ट्रान्सलेटेड ग्रीक अँड अरेबियन टेक्स्ट इन टू लॅटिन. म्हणजे अरेबियन आणि ग्रीक टेक्स्टचं लॅटिनमध्ये भाषांतर युरोपियन स्कॉलर्सनी केलं याच काळात. कुठल्याही प्रकारे जर तुम्ही बघा, जर भाषांतर केलं गेलं कुठल्याही प्रकारे, आपण असं म्हणू की एखाद्या काय नॉलेजचा एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात ट्रान्स्क्रिप्शन झालं, तर त्यामुळे ज्ञानाची नेहमीच वाढ होते, बरोबर. याच काळात पेपर मेकिंगची इंट्रोडक्शन झाली. चायनीज इन्व्हेन्शन होतं. चायनीज इन्व्हेन्शन ऑफ मिलेनियम 12th century brought radical changes in the way of information was handed from one generation to other. पूर्वी जर तुम्हाला आठवत असेल तर भुर्जपत्र म्हणजे झाडापासून पपायरस झाडं किंवा अशा प्रकारच्या झाडांपासून बनवलेली काय म्हणतात पेजेस वापरली जायची, जी पटकन खराबही होण्याचा हे असायचा संभव. पण चायनीज इन्व्हेन्शन म्हणजे 12व्या सेंचुरीला म्हणूनच, किंवा सेंचुरीला असं म्हणण्यापेक्षा चायनीज इन्व्हेन्शन ऑफ मिलेनियम असं म्हणतात, कारण त्या काळात पेपर मेकिंगचं इंट्रोडक्शन झालं. आणि त्यामुळे कागद बनवल्यामुळे एका जनरेशन कडून दुसऱ्या जनरेशनकडे माहिती पोहोचवणं हे अतिशय सुकर आणि सोपं झालं. इंटेलेक्च्युअल लाईफ वॉज मार्क्ड बाय स्कॉलस्टिसिझम. अगेन अ टास्क फॉर यू. सांगा मला स्कॉलस्टिसिझमचं मिनिंग काय? स्कॉलस्टिसिझम. माहितीये तुम्हाला?
नो मॅम. शोधा मग. तुमच्यासाठीच मी ते मिनिंग ओपन म्हणजे हे केलंय. मला राहवत नाहीये म्हणून बरं का. अदरवाईज मी दाखवलं नसतं तुम्हाला. येस. ही मिडिवल स्कूल. सॉरी मी परत कट केला. पुन्हा एकदा सांगणार प्लीज. ओके. सो स्कॉलस्टिसिझम म्हणजे ही एक अतिशय डॉमिनंट फिलॉसॉफिकल, सायंटिफिक आणि थिओलॉजिकल मुवमेंट होती मिडल एज मधली. हे असे प्रयत्न होते. तुम्ही माझ्याशी बोलताय राईट, किंवा एकमेकांशी तर नाही? हे असे युरोपियन स्कूल्स मधले किंवा इंटेलेक्च्युअल्स मध्ये प्रयत्न होते की ज्यातून रिझन म्हणजे ज्याला आपण तात्विकवाद आणि श्रद्धा यांच्यात संगम घडवला जाईल किंवा रिकन्साईल, पुन्हा त्याच्यात एक छान मेळ घातला जाईल. रिॲक्शन टू कॉन्टॅक्ट विथ मुस्लिम अँड रिइंट्रोडक्शन ऑफ अ क्लासिकल लिटरेचर. सो क्लासिकल लिटरेचर, आणि त्या काळात अरब लोक हे दर्यावधी होते असं म्हणतात, म्हणजे ते प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रवास करायचे. दे वर द मिडलमॅन. सो अशा काळात त्यांच्याकडून आलेला मुस्लिम धर्म आणि क्लासिकल लिटरेचर यांच्याशी झालेला जो कॉन्टॅक्ट होता, त्यामुळे नव्याने उदयाला आलेली ही स्कूल होती. ही खूप मोठ्या प्रमाणावर ॲरिस्टॉटलच्या कामावरती अवलंबून होती आणि याला स्कॉलस्टिसिझम असं म्हटलं जातं. ओके. तुम्ही बघितलं असेल तर किती सुंदर सुंदर, म्हणजे लेट्स सी, पण हे खूप सुंदर सुंदर चित्र आहेत. रादर हा जो रेनेसान्सचा पिरियड आहे आपण म्हणतो, तो तुम्ही हा क्लास आहे हे लक्षात येते राईट. ह्याला स्कॉलस्टिसिझम म्हणजे त्या विषयांवर चर्चा करणं असं म्हटलं जातं जनरली. सो सॉरी, मी तुम्हाला परत एकदा प्रयत्न करत होते की तुम्हाला या सगळ्या काळात कुठे काय घडतंय ते इथपर्यंत न्यावं. सो हा काळ हा स्कॉलस्टिसिझम आणि युनिव्हर्सिटीजच्या नव्याने निर्माण होणं, गॉथिक कॅथेड्रल्स तयार होणं. while the building of Gothic cathedrals was one of the outstanding artistic achievement of the age. So तुम्हाला गॉथिक कॅथेड्रल्स काय ते माहितीये का? नसेल होपफुली, म्हणजे आय एम नॉट होपिंग की तुम्हाला माहित नसेल, पण आपण बघूया आपल्याला त्याची पिक्चर मिळतात का. या सो फार सुंदर आणि अशा प्रकारची कॅथेड्रल्स म्हणजे चर्चेस या काळात उदयाला आली. तुम्ही बघताय की कशी सुंदर बांधणी आहे या सगळ्याची. मी तुम्हाला कुठला धर्म, कुठला पंथ याच्याकडे न घेऊन जाता मी तुम्हाला हे दाखवते की एक प्रकारे खूप सुंदर अशा प्रकारची ही कला आहे. आणि ती कला जतन करणं, यात कुठलाही धर्म, पंथ याच्यात न जाता त्या गोष्टीचा, त्या कलेचा विकास बघणं, ही आणखीन एक खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला मिळालेली देणगी आहे. प्रत्येक गोष्टीत धर्म, राजकारण किंवा कुठले तरी एक्स्ट्रीमिस्ट विचार कुठल्याही प्रकारचे न आणता तुम्ही बघू शकता या बिल्डिंग किती सुंदर आहेत. डोंट यू थिंक? इजंट इट? म्हणजे त्यांच्या मागे असलेले इंजिनिअरिंग. आता डेफिनेटली प्रत्येक देशात काही ना काही प्रकारच्या अतिशय सुंदर अशा बिल्डिंग असतात. मी तुमच्याकडे एक ब्लॉग ओपन केलाय, तुम्हाला दिसत असेल होपफुली. सो ही गॉथिक आर्किटेक्चरच्या अंडर येणारं अतिशय सुंदर असं काय म्हणू आपण त्याला, अतिशय सुंदर अशी ही चर्चेस आहेत ज्याला म्हटलं जातं. जसं आपल्याकडे खूप सुंदर सूर्यमंदिर आहेत, खूप सुंदर सुंदर कारागिरी असे ताजमहाल आणि अशा वास्तू आहेत, तशीच ही कॅथेड्रल्स खूप मोठी आहेत. हे मिलानचं कॅथेड्रल आहे, कॅथेड्रल चर्च ऑफ मिलान. हे इटली शहरातलं सगळ्यात मोठं कॅथेड्रल आहे. सो अशा प्रकारची बांधणी, आणि मुख्य गोष्ट हे तुम्हाला दाखवण्यामागचं कारण, ही अशा प्रकारची बांधणी, अशा प्रकारचं सुंदर स्ट्रक्चर, सुंदर विद्या ही तेव्हाच घेता येते जेव्हा तुम्ही त्या डार्क एज मधून बाहेर आलेले असता. सो वेल नोन स्कॉलर्स ऑफ द एज वेअर रॉबर्ट ग्रॉसेटेस्ट, रॉजर बेकन, जॉन ऑफ सॅक्रोबोस्को, अल्बेट्रस मॅग्नस अँड डन्स स्कोट किंवा स्कोटू. ग्रॉसेटेस्ट
emphasis on mathematics as a way to understand the nature, and in the empirical approach was admired by Roger Bacon, which led to the development of scientific method. म्हणजे थोडक्यात पुन्हा एकदा आपल्याकडे नेहमी सापडणारी पद्धत इथे नव्हती की दुसरा माणूस दिसला की त्याचे पाय खाली खेचायचे. तिसरा जो आतापर्यंत आपण बघितलं अर्ली मिडल एज, मग बघितलं हाय मिडल एज जे 1000 ते 1300 मध्ये होतं. लेट मिडल एज सुरू होतं 1307 ते 1485 पर्यंत. दिस लेट मिडल एजेस सॉ द सेपरेशन ऑफ सायन्स फ्रॉम थिओलॉजी अँड फिलॉसॉफी. म्हणजे असा विचार करा, सायन्स या स्ट्रीमचं थिओलॉजी म्हणजे थोडक्यात थिओलॉजीचं मिनिंग दैवी शक्ती किंवा ह्याच्याबद्दल विचार करणं, त्याचा आपल्या लाईफशी संबंध जोडणं, अशा प्रकारे थिओलॉजीचं जनरली महत्व सांगितलं जातं. धर्मशास्त्र किंवा धर्माचा अभ्यास हे थिओलॉजीचं जनरली असलेलं मिनिंग असतं. सो त्याच्यापासून आणि तत्वज्ञान याच्यापासून सायन्स थोडं वेगळं झालं या काळात, आणि आत्ताचं जे आपण सायन्स कन्सिडर करतो त्याच्याकडे आपण थोड्या प्रकारे उडी घेतली असं म्हणता येईल. युनिव्हर्सिटीज पण ज्या युरोपच्या होत्या थ्रू आउट, त्या 14 ते 15व्या सेंचुरीमध्ये स्प्रेड झाल्या वेगवेगळ्या प्रकारे. आणि इफ आय एम नॉट रॉंग, अँड आय एम नॉट रॉंग, आय नो दॅट, युरोपमध्ये अतिशय सुंदर, अतिशय ज्ञान देणाऱ्या खूप मोठ्या मोठ्या युनिव्हर्सिटी आहेत, होत्याही. द पिरियड ऑल्सो सॉ द स्पेसिफिक फॉर्म्युलेशन ऑफ द प्रिन्सिपल ऑफ पार्सिमनी नोन ॲज ऑकम्स रेझर बाय विल्यम ऑफ ऑकम. आता तुम्हाला लक्षात येत असेल इथे विल्यम ऑफ ऑकम, मराठी नाही, मगाशी जर बघितलं असतं तर इकडे कुठेतरी मगाशी जेव्हा आपण लोक बघितली तेव्हा सुद्धा जॉन ऑफ सॅक्रोबोस्को अशी नावं आहेत. याचा अर्थ हा जो जॉन आहे हा सॅक्रोबोस्को नावाच्या एखाद्या जागेतून आलेला माणूस आहे, एखाद्या जॉग्राफिकल रिजन मधनं. जसा विल्यम ऑफ ऑकम. इव्हन तुम्हाला सगळ्यांना लिओनार्डो ड विंची माहिती असेल होपफुली. डू यू नो हिम? येस मॅम. ग्रेट. सो लिओनार्डो ड विंची हे, लिओनार्डो आणि ड विंची हे त्याचं आडनाव वगैरे नसून विंची गावचा लिओनार्डो आणि म्हणून लिओनार्डो ड विंची असं त्याचं नाव आहे. ओके, दॅट मीन्स आपण जर ट्रान्सलेट केलं तर लिओनार्डो ऑफ विंची असं होऊ शकतं. सो असा विचार करा की या काळात वेगवेगळ्या प्रकारचं द प्रिन्सिपल इज वन ऑफ द मेन हेरिस्टिक्स used by modern science to select between two or more undetermined theories. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे ऑकम्स रेझरचा वापर करून कशा प्रकारे अनडिटरमाइंड थिअरीज युटिलाइज करता येतील याच्याविषयी आपल्याला माहिती मिळते, किंवा या काळात त्याचं इन्व्हेन्शन झालं. द वर्क्स ऑफ Aristotle and other natural philosophers were questioned and emphasis was laid on natural explanations for the phenomenons occurring rather than miracle and faith. म्हणजे चमत्कार किंवा विश्वास यांच्यावर विश्वास न ठेवता डोळ्यांना दिसणाऱ्या फेनॉमिनॉनवर आणि त्याचं नॅचरल एक्सप्लेनेशन जे काही असेल त्याच्यावर विश्वास ठेवण्याची वेळ या काळात रुजू झाली. असा विचार करा की पृथ्वी फ्लॅट आहे याच्याऐवजी पृथ्वी गोल आहे, पृथ्वी विश्वाचं सेंटर आहे याच्याऐवजी पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते आणि सूर्य ही जगाचं सेंटर नाहीये, असे जे विचार कुठेतरी होते ते सायंटिफिक आणि नॅचरल प्रिन्सिपल घेऊन पुढे आले रादर दॅन मिरॅकल आणि फेथ. याच्या पूर्वी असा विचार होता की पृथ्वीला कोणीतरी खालून पकडून धरलंय, तोलून धरलंय आकाशात, असे वगैरे विचार जे होते ते कुठेतरी कंट्रोल केले गेले, ते कुठेतरी मागे पडले. द डेव्हलपमेंट ऑफ सायन्सेस इन द मिडल एजेस came to a sudden end with the natural crisis of the Black Death in 1348. So Black Death in 1348 या नॅचरल क्रायसिसमुळे मिडल एज मध्ये झालेली सायन्सची डेव्हलपमेंट ही कमी झाली. द प्लेग विच किल्ड अ थर्ड ऑफ अ पीपल इन युरोप, म्हणजे जवळजवळ 103 म्हणजे 33% युरोपमधल्या लोकांना या प्लेगने काय म्हणू आपण, त्यामुळे ते लोक मृत्युमुखे पडले. आणि इट रिझल्टेड इन द पॉप्युलेशन डिक्लाइन इन पॉप्युलेशन अँड इंटरेस्ट इन द सायंटिफिक ऍक्टिव्हिटी. आणि यामुळे आपोआपच लोक म्हणायला लागले की तुम्ही श्रद्धा कमी झाली लोकांची आणि म्हणून देवाने हे पाप तुमच्या माथी मारलं आणि म्हणून तुम्ही मरताय, आणि अशा प्रकारच्या गोष्टींमुळे सायंटिफिक ऍक्टिव्हिटीज मधला इंटरेस्ट कमी झाला आणि पॉप्युलेशन पण आपोआप कमी झाली. आपोआपच विद्यापीठ, ज्ञानदान करणारी कुठलीही सेंटर्स यांचीही संख्या कमी झाली.
सो असा विचार करा की आपण हे 3 मेजर मिडल एजेसचे पार्ट बघितले. अर्लियर मिडल एज, हाय मिडल एज आणि लेट मिडल एज. बरोबर. 476 किंवा 476 पासून सुरुवात होऊन 1000 पर्यंत, 1000 ते 1300 पर्यंत, 1307 पासून 1485 एडी पर्यंत. सो तुम्हाला होपफुली मिडल एज लक्षात आलं असेल. त्याच्याबद्दलची एखादी व्हिडिओ मी तुम्हाला म्हटलं मला मिळते का बघूया. आय थिंक मला ती मिळू शकते. एक फन व्हिडिओ आहे की मिडिवल एज मध्ये जर आपण राहत असतो तर कसं असतं. 7 मिनिटाची व्हिडिओ आहे. आपण निदान अर्धी तरी बघूया. ओके, लेट मी जस्ट. मला वाटतं मी जेवढी बडबड करून तुम्हाला मिडल एजेस बद्दल सांगायचा प्रयत्न केला त्याच्यापेक्षा जास्त मला त्या व्हिडिओ मधनं पटकन कळलं. व्हॉट डू यू थिंक अबाउट इट? डोंट यू थिंक लाईक दॅट? प्लीज पीपल. ओके, तुम्ही तुमच्या अटेंडन्स तुम्ही ज्याच्यासाठी प्रचंड वेट करताय ती लावू शकता कॉमेंट बॉक्समध्ये. पण म्हणजे कॉमेंट बॉक्समध्ये म्हणजे चॅट बॉक्समध्ये. सो तुम्हाला खरंच काय वाटलं ही व्हिडिओ बघून? मला आवडली बुवा. तुम्हाला काय वाटलं? वॉज इट युजफुल फॉर यू? वॉज इट नॉट? Yes, ma'am. डोंट डू दॅट. तुम्हाला खरंच इंटरॅक्टिव्ह व्हायला हवं, हळूहळू शिकायला हवं. मी तुम्हाला कधीच असं म्हटलं नाही की तुमचे ओपिनियन सांगू नका तुमच्या बद्दल. म्हणजे तुम्ही ओपनली मला काही सांगितलं. म्हणजे खरं सांगू का, मला ही जी वाचताना जे वाटत होतं त्याच्यापेक्षा जास्त पटकन लक्षात आलं त्या व्हिडिओ मधनं. आणि त्याच इट. मग जेव्हा मला हे लक्षात येतं तेव्हा मला आपोआप लक्षात राहतं की मिडिवल पिरियड किंवा मिडल एजेसचे 3 भाग झाले. 3 भागात आपल्याला दिसतं की शेवटच्या भागात प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्लेग आला आणि जवळजवळ ह्याच्यात म्हटल्याप्रमाणे 1/3 पॉप्युलेशन ऑफ युरोप हे वाईप आउट झालं. त्याच्या बरोबरीने या काळात एवढ्या मोठ्या प्रमाणावरती अराजकताही दिसून येत होती की सामान्य माणसाचं जगणं फार कठीण होतं. बरोबर. पण सायन्सची तितक्या मधल्या काळात वाढही झाली. या काळात अगदी सायन्सला सोडून दिलं नाही कोणी. याच्यानंतरचा जो पिरियड होतो त्याला रेनेसन्स पिरियड असं म्हणतात आणि अतिशय काय म्हणू हा फ्लरिश्ड पिरियड होता माणसाच्या जगण्यातला. या काळात सुंदर सुंदर आर्ट्स तयार झाली, सुंदर सुंदर स्कल्पचर्स तयार झाली. मायकेल एंजेलो, लिओनार्डो ही आणि अशी भरपूर लोक की जी अत्यंत उत्तम अभ्यासक होती, अत्यंत उत्तम माणसं होती असं आपण म्हणू. शिकाऊ लोक होती, थिंकर्स होते. या काळात त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती काय म्हणतात प्रगती केल्याचं दिसून येतं. म्हणूनच याला रेनेसन्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट वी आर गोइंग टू डू इज तुम्हाला या रेनेसन्स पिरियड बद्दल उद्याला किमान 10 ओळी, यू कॅन डू दॅट राईट, किमान 10 ओळी माहिती लिहून आणायचे. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढू शकता आता तुम्हाला हवा असेल तर. यू कॅन टेक दॅट. ओके, पण 10 ओळी मला माहिती पाहिजे ह्याच्यावरती. जमेल तुम्हाला रेनेसन्स पिरियड वरती? Yes, ma'am. ओके. Yes. आपण काय करणार आहोत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट मारलाय, तुम्ही याच्या नोट्स काढाल. उद्या अशीच एखादी मस्त फन व्हिडिओ बघू जी रेनेसन्स पिरियडवर असेल आणि त्याच्यानंतर आपण पुढच्या पिरियडकडे जाऊ शकू. इज इट ओके फॉर यू? सो हा जो कालखंड आहे, येस, सो 1450 पासून 1600 पर्यंतचा हा कालखंड आहे रेनेसन्स पिरियड म्हणून. तुमच्यावर जबाबदारी, उद्या तुम्ही मला तो शिकवायचा किंवा तुम्ही मला त्याची माहिती द्यायची. छोटे छोटे पॉईंट, मला काही मोठे पॉईंट नको. या काळात काय होतं, कसं झालं, मागच्या काळापेक्षा हा काळ वेगळा का होता आणि या गोष्टींबद्दल. सो विल सी अबाउट इट. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याच्या पुढे असलेल्या या रिजेक्शन ऑफ ट्रॅडिशनल पॅराडाईम्स याच्याकडे बघू. म्हणजे हे सगळे खूप मोठे मोठे लोक आहेत की ज्यांनी प्रचंड मोठं काम केलं, त्याच्यासाठी प्रचंड शिक्षाही भोगल्या. आपण त्याच्याबद्दल शिकू. ओके, सो टिल देन हॅव अ नाईस डे अहेड आणि या वी कॅन लेट गो फॉर टुडे. तुमच्याकडे अजून पुढची सगळी लेक्चर आहेत. आणि बाय द वे तो वेबिनार विसरू नका. इट्स कंपल्सरी फॉर एव्हरीवन. इट्स अ व्हेरी नाईस थिंग. प्रत्येकाने शिकावं अशी. सायबर क्राईम कशामुळे थोपवता येतील हे आपल्याला शिकता येईल त्यातून, आणि काय काळजी घ्यायची आपणही काम करताना त्याबद्दल. सो प्लीज जॉईन इट. तुमच्यासाठी कंपल्सरी येतो. बाय. हॅव अ नाईस डे अहेड.